लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे आणि काल लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये जी चर्चा झाली यानंतर लक्ष्मण हाके यांचा पवित्रा काय आहे, ते आंदोलन संपवणार का किंवा त्यांची आता पुढची काही मागणी आहे का याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। हाके साहेब, कालच्या बैठकीत काहीच समाधानकारक मिळालं नाही तुम्हाला? एक दोन मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचं भुजबळ साहेबांनी फोनवरून सांगितलं। बाकीच्या मुद्द्यांबद्दल आम्ही कारवाई करू, आम्ही कायदेशीर कारवाई करू वगैरे अशी उत्तर आहेत। याच्यावर माझा विश्वास नाही, कारण तुम्हीच सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी प्राधान्यक्रम देताय आणि तुमच्याकडूनच परत त्याच सर्टिफिकेटवर कायदेशीर कारवाई करू या प्रश्नाचं उत्तर थोडंसं असमाधानकारक आहे। समाधानकारक कोणते मुद्दे आहेत? समाधानकारक जात प्रमाणपत्राला आधार कार्ड पॅन कार्ड अटॅच करणं की जेणेकरून दुबार तिबार सर्टिफिकेट काढली जाणार नाहीत, ही एक समाधानकारक आहे। आणि दुसरं एक अजून माझ्या मागणीशिवाय मंत्रिमंडळामध्ये ओबीसीसाठी उपसमिती नेमण्याचं ठरलं, ही एक समाधानकारक बाब आहे। आणि सगळ्या सोयऱ्यांसंदर्भात आम्ही सर्वपक्षीय बैठक घेऊ आणि मगच तो सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करू असं शासनाचं म्हणणं आहे। तिथं मी थोडासा आशावादी आहे त्यांच्याकडून। तुम्हाला अपेक्षेप्रमाणे लेखी तर काही भेटलेलं नाही आहे, मग आता तुमचा स्टँड काय? नाही, अजून ठीक आहे ना, आता शिष्टमंडळ येणार आहे, मग ते रिकामच येणार आहे का लेखी घेऊन? लेखीच घेऊन येईल ना। शिष्टमंडळ येणं म्हणजे मी लेखीच मागेल ना, त्यांना अपेक्षा आहे त्यांच्याकडून लेखी मिळावं अशी। असं काही तर कालच्या बैठकीमध्ये काही दिसलं नाही की लेखी आपण हे द्यायला हवं म्हणून तुम्हाला? नाही, शिष्टमंडळ येतं आहे म्हटल्यानंतर मला लेखी तो प्रोटोकॉलच आहे ना, लेखीच मिळेल ना त्यांना जे काय सांगायचं ते। असं तोंडी सांगितलं तर विषयच येत नाही, मी ऐकणार पण नाही, मी त्यांच्या शिष्टमंडळाला आम्ही अप्रोच पण होणार नाही। मग पण आता असं आहे की आज उपोषणाचा तुमचा 10वा दिवस आहे, मग हे सहन कितीपर्यंत? काय नाही, बॉडीनं आमच्या ॲक्सेप्ट केलं आहे। आता आपल्याला पाण्यावर जगायचं, कारण हिथं जे माणसाचे लोंडेच्या लोंडे येत आहेत ते अन्न पाण्याशिवाय वेगळी ऊर्जा देणार आहेत। त्यांच्या भावना, त्यांचा आक्रोश, त्यांच्या घोषणा ह्या ऊर्जा देणार आहेत। आणि मग अशी ऊर्जा किंवा एखाद्या ह्या समूहांचा अधिकारावर बोलत असताना ते ह्या फार पुढच्या गोष्टी आहेत। पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलं होतं की राज्याच्या प्रमुखाने या ठिकाणी भेट द्यायला हवी होती। आता मंत्री सगळे पाठवत आहेत, म्हणजे मुख्यमंत्री न येण्याची काही खंत आहे? मी कायम आरोप करत आलोय ना की मुख्यमंत्री महोदय ह्या 50-60% लोकसंख्येला दुय्यम वागणूक देत आहेत, सापत्न वागणूक देत आहेत। ते त्यांना असं वाटत नाही की बहुजनांच्या किंवा या वंचितांच्या शोषितांच्या आंदोलनाला जा। कोण लक्ष्मण हाके? कोण आहे रे तो? ही भावना आहे त्यांची। अरे लक्ष्मण हाकेला मारा गोळी, तो काय म्हणतोय ह्याच्याकडं संवेदनशीलपणे पाहण्याची या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची नियत दिसत नाही। आज उपोषणाचा काही शेवट होईल या चर्चेअंती? काही 2 वाजेपर्यंत वाट बघा, 2 वाजेपर्यंत थांबू आपण, मी सांगेन तुम्हाला। एकूणच आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावरती तोडगा निघेल का आणि ते उपोषण सुटणार का हा प्रश्न कारण किमान 2 वाजेपर्यंत तरी अनुत्तरित आहेत। कारण आता जे मंत्री येतील, सगळे मंत्रिमंडळ हे या ठिकाणी येईल आणि त्या चर्चेनंतरच लक्ष्मण हाके हे निर्णय घेणार आहेत, हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे। कॅमेरामन आयुषसह रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।